कविता एक शिकलो, निळ्या खाडीच्या काटाला माझा हिरोचं गाव, जगात मी मिळवितो त्याचे लावून या नाव. हे आपण मला वाटतं इथं चौथीत असताना सगळ्यांनीच कविता शिकलो. आणि ह्या कवितेचे जिथे शब्दशः अर्थ ज्याचं वर्णन आपलं केलं जातं अशी आपली आंबेरी वाडी. या आंबेरी वाडीला ह्या कवीने केलेलं वर्णन पूर्णपणे लागू पडतं. या आंबेरी वाडीत विविध कामं घेतली जातात. ती म्हणजे तिर्लोट आंबेरी माजी विद्यार्थी संघ. या तिर्लोट माजी विद्यार्थी संघातर्फे वाडीतील किंवा गावातील विविध कामं, विकासात्मक कामं अंगीकारली जातात. एवढंच नव्हे तर त्या कामांचा पाठपुरावा करून ती पूर्णत्वाकडे कशी घेऊन जातील, पूर्णत्वाकडे कशी निघतील ह्या दृष्टीने सुद्धा त्याच्याकडे बघितलं जातं आणि ती कामं पूर्ण करून वाडीला किंवा गावासाठी ते लोकार्पण केलं जातं. या कामाचाच एक भाग म्हणून यावर्षी किंवा आत्ता तिर्लोट आंबेरी माजी विद्यार्थी संघ आणि चौचार विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपल्या या ठिकाणी गणेश विसर्जन घाटचं भूमिपूजन, बांधकामाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम इथे आपण आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर आमच्या मधल्यावाडीचे पाटील श्री आनंद गुणाजी सारंग, नंतर माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री दीपक भाबल, या कार्यक्रमास आज आवर्जून उपस्थित राहिले ते नवीन पोलीस पाटील श्री अमित घाडी. या कार्याचे म्हणजे या कामासाठी जे प्रत्यक्ष कॉन्ट्रॅक्टर ज्यांना दिलेलं आहे ते अमरनाथ पडेलकर, त्याचबरोबर इथे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री धोंडू जुवाटकर यांचं मी प्रथम शाब्दिक शब्दसुमनाने स्वागत करतो. आणि पुढच्या कार्यक्रमात जायच्या अगोदर परत एकदा या स्वागतासाठी मी चौचार विकास मंडळाचे नवीन सदस्य श्री मनोहर पडेलकर यांना विनंती करतो की आपले पाटील श्री आनंद गुणाजी सारंग यांचं स्वागत करावं. धन्यवाद. तसेच माजी विद्यार्थी संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि अध्यक्ष की ज्यांचे ते संपूर्ण या तिर्लोट माजी विद्यार्थी संघाची धुरा सांभाळतात, अगदी सक्षमपणे सांभाळतात असे श्री दीपक भाबल यांचं स्वागत करण्याची विनंती करतो. श्री मंदार जुवाटकर यांना. श्री मंदार जुवाटकर कृपया पुढे येऊन त्यांचं स्वागत करा. जसं मी मगाशीच म्हणालो की या कार्यक्रमाच्या ठिकाणी याचं औचित्य साधून श्री अमित घाडी पोलीस पाटील हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहे. तर मी बाळकृष्ण पडेलकर उर्फ बाळ पडेलकर यांना विनंती करतो की त्यांचं स्वागत करावं. धन्यवाद. या विसर्जन घाटाचे जे प्रत्यक्ष बांधकाम जे करणार आहे ते कॉन्ट्रॅक्टर आणि आपल्या वाडीतीलच ग्रामस्थ श्री अमरनाथ पडेलकर यांचं स्वागत करण्याची विनंती मी करतो काशीनाथ सारंग याला. त्याचप्रमाणे संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि सल्लागार श्री धोंडू जुवाटकर यांचं स्वागत करायची विनंती करतो मी श्री मनोहर पडेलकर यांना. स्वागत समारंभ झाल्यानंतर कार्यक्रमाचा पुढचा भाग म्हणजे प्रत्यक्ष भूमिपूजनाचा सोहळा. तर या सोहळ्याचं आपण श्रीफळ वाढवून मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन करणार आहोत.
भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण सर्व ग्रामस्थ इथे आपल्या वेळात वेळ काढून सर्व ग्रामस्थ आपण इथे उपस्थित राहिलात. त्यामुळे मी चौसार विकास मंडळ आणि तिर्लोट आंबेरी माजी विद्यार्थी संघाच्या वतीने आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमानंतर खालच्या वाडीत माजी विद्यार्थी संघाचे 2 कार्यक्रम आहेत, तरी लगेचच 2 कार्यक्रम आहेत, तरी आपण सर्वांनी तिथेही तशीच उपस्थिती बाळगावी अशी आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गणपती बाप्पा मोरया. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. तिर्लोट आंबेरी माजी विद्यार्थी संघ आणि आंबेरीवाडीतील सर्व ग्रामस्थांचं मी प्रथम एकदा सगळ्यांचं स्वागत करतो. या कार्यक्रमासाठी म्हणजेच खालचीवाडी येथील विहिरीच्या आंबेरीवाडीमध्ये कुठली जर समस्या असेल तर ती म्हणजे पाणी समस्या. तर ही समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून किंवा त्याच्या अनुषंगाने माजी विद्यार्थी संघ हा गेले कित्येक वर्ष त्या अनुषंगाने काम करत आहे, कार्य करत आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून गेल्या वर्षी किंवा यावर्षी या ठिकाणी या विहिरीचे मला वाटतं खूप गाळ वगैरे होता, तो हे साफ करून ही विहीर या इथल्या लोकांसाठी कपडे धुण्यासाठी तरी पाणी उपलब्ध होईल ह्या दृष्टिकोनातून माजी विद्यार्थी संघाने कार्य त्याचं सुरू केलं. आणि त्याच्याच अनुषंगाने इथे एक सुंदरशी आता आपल्याला दिसते अशी मंडळाच्याच निधीतून ही शेड इथं उभी राहिली आहे. आणि या शेडचं या सगळ्या लोकांसाठी त्याचा उपयोग होईल याच्याबद्दल काही खात्री हे नाही, आपल्याला सांगता येत नाही म्हणजे. आणि त्याच दृष्टिकोनातून आज ही शेड इथं या शेडचा लोकार्पण सोहळा म्हणजे या लोकांसाठी उपलब्ध करून देण्याचा सोहळा आज इथे संपन्न होत आहे. या सोहळ्यासाठी या तिर्लोट गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ रितिका जुवाटकर, त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य श्री रवींद्र जुवाटकर आणि अचल जुवाटकर, त्याचप्रमाणे माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री दीपक भाबर आणि वाडीतील सर्व ज्येष्ठ आणि कार्यकर्ते आणि सर्व ग्रामस्थ या सर्वांचे परत एकदा मी आपल्या शब्दसुमनांनी स्वागत करतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत आणि या जागेचे मालक श्री दीपक गाडी हे सुद्धा उपस्थित आहेत. माझ्याकडून त्यांचं नाव राहून गेलं त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाला पुढे नेतो. कार्यक्रमाचा आता लोकार्पण सोहळा इथं संपन्न होत आहे. तर प्रथम श्रीफळ वाढवण्याचं मी विनंती करतो श्री अनंत जुवाटकर, श्रीफळ वाढून या कार्यक्रमाचं उद्घाटन करायचं का लोकार्पण सोहळा करायचं या जागे मालक श्री दीपक घाडी यांना विनंती करतो त्यांनी पुढे येऊन श्रीफळ वाढवा कृपया. या वास्तूचं प्रत्यक्ष उद्घाटन करण्याची मी विनंती श्री अनंत जुवाटकर यांना फीत कापून करण्याची विनंती करतो. कृपया त्यांनी फीत कापून उद्घाटन करा.
संघाच्या वतीनं विविध विकासाची कामे आंबेरीवाडीत हाती घेतली जातात आणि ती पूर्वत्वाकडे सुद्धा नेली जातात. त्याचंच एक उदाहरण म्हणजे परत हे खालची वाडी जीटी नंबर 2 इथे शेडचं जे बांधकाम करण्यात आले ते या संस्थेच्या निधीतूनच करण्यात आले आहे आणि त्या शेडचं आज लोकार्पण सोहळा इथे संपन्न होत आहे. मी संस्थेचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ कार्यकर्ते आणि संस्थेचे सततचे सल्लागार श्री नारायण पडेलकर यांना विनंती करतो की त्यांनी श्रीफळ वाजवून या कार्यक्रमाची सुरुवात करावी. श्री नारायण पडेलकर श्रीफळ वाजवत आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवून याच लोकार्पणाचा या कार्यक्रमाचाच एक भाग म्हणून या सुस्वागतम. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे स्वागत. वाडीतील सर्व रहिवासी, संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य आज या आंबेरी वाडीत सकाळी प्रथम मधलीवाडी येथे विसर्जन घाटाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. तो विसर्जन घाटाचं बांधकाम आंबेरी माजी विद्यार्थी संघ आणि संसार विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे. त्या कार्यक्रमाचं भूमिपूजन सोहळा सकाळी पार पडला. त्यानंतर खालचीवाडी येथील विहिरीच्या इथे बांधलेली जी शेड आहे त्या शेडचं आणि इथे ह्या 2 नंबर जेटीच्या इथे संस्थेच्या वतीनं जे निधीतून या 2 शेड उभारण्यात आल्या आणि त्या 2 शेडचं लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला आहे. अशी अनेक विकास कामं संस्थेच्या वतीने होत असतात आणि अनेकांचे त्यांना हातभार लागलेले असतात. या सर्वांचे संस्था सुद्धा काहीतरी उपकृत आहे, त्यांना संस्था सुद्धा काही देणे लागतं आणि त्याच अनुषंगाने आज या कार्यक्रमाचं इथे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचा सत्कार समारंभाचा एक छोटे काही कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी गावचे प्रथम नागरिक आणि सरपंच सौ ऋतिका जुवाटकर या इथे उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य श्री रवींद्र जुवाटकर, अचल जुवाटकर आणि अनेक संस्थेचे अध्यक्ष श्री दीपक भाबल असे अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत. त्या सर्व उपस्थित मान्यवरांचं आणि ग्रामस्थांचं मी संस्थेच्या वतीने परत एकदा स्तुती म्हणाली आणि स्वागत करतो आणि या सत्कार समारंभाला सुरुवात करतो. प्रथम मगाशी म्हटल्याप्रमाणे गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ ऋतिका जुवाटकर या इथे उपस्थित आहेत. संस्थेचे अध्यक्ष तिरुवट आंबेरी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री दीपक भावल यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या गावचे सरपंच यांचं स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा यथोचित सन्मान करावा ही विनंती.
आज माझा जो सत्कार करण्यात आला आहे त्यावेळी या ग्रामस्थांचे मी आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या पुढील कालखंडामध्ये मी निपक्षपातीपणे काम करेन आणि येणारा हा काळ सर्वांच्या कोणत्याही काम होईल तर त्यांना मी आवर्जून सहकार्य करेन. धन्यवाद. गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तसेच किल्लोट आंबेरी माजी विद्यार्थी संघ मुंबई या मंडळाने आज इथे या शेडचं लोकार्पण सोहळा आयोजित केला आहे. त्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित किल्लोट ग्रामपंचायत सदस्य तसेच मंडळाचे अध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार आणि सर्व कार्यकारिणी सदस्य तसेच आंबेरीवाडीतील सर्व ग्रामस्थ, महिला आणि बंधू भगिनी, आज हे जे काही जेटीवरती छप्पर उभारण्याचं काम तसेच मागच्या विहिरीवरती छप्परचं काम मंडळाने केलेलं आहे. तसेच या आधीही खूप अशी कामं शेड असतील, रस्त्यालगत, बस स्टॉप, आंबेरी ब्रिज कडे आणि आंबेरी शाळा स्टॉप इकडे ते 2 शेड उभारले गेले. अशी छोटी मोठी कामं या मंडळाने केलेली आहेत. त्याबद्दल मी मंडळाला किल्लोट ग्रामपंचायतीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देते. अशीच कामं यापुढेही करत राहा. तसेच आपले कार्यसम्राट आमदार श्री नितेशजी राणे साहेब यांनीही आपल्या किल्लोट गावासाठी आणि विशेषतः आंबेरीवाडीसाठी खूप अशी कामं निधीच्या स्वरूपात दिलेली आहेत. आपला हा आंबेरी शाळा ते मयेकर घर हा रस्ता जो आहे त्याला 13 लाख रुपये असा निधी दिलेला होता. तसेच आंबेरी मधली वाडी इथे रस्ता झाला, त्या रस्त्यासाठी 10 लाख रुपये निधी दिलेला होता. तसेच आता जे स्मशानभूमी होते त्यासाठी 7.5 लाख रुपये असा निधी दिलेला आहे. तसेच आता आपल्या मधलीवाडीमध्ये जी जेटी ओनर आहे त्या जेटीसाठी सुद्धा 45 लाख रुपये असा निधी दिलेला आहे. तसेच आपण आता या जेटीवर ज्या उभा आहोत ह्या जेटीचं रुंदीकरणासाठी सुद्धा आपल्याला 2 कोटी असा निधी मिळणार आहे आणि ते काम आपलं प्रस्तावित आहे. तसेच आपल्या मधलीवाडी येथे काजी घर ची जी साईडला डेगा आहे आणि हनुमान मंदिर जवळची ह्या दोन्ही डेगा ही आपल्या आमदार साहेबांच्या इथे आम्ही मागणी केली आहेत आणि त्याही प्रस्तावित आहेत. तसेच हे 2 रस्ते जे झाले आहेत ते जे उर्वरित काम राहिलं आहे तेही काम आम्ही आमदार साहेबांकडे प्रस्तावित केलेलं आहे. तसेच आपल्या किल्लोट गावासाठी सोलर लाईट साठी 7.5 लाख रुपये आमदार साहेबांनी दिलेले आहेत. तसेच आता जी कामं आपल्या गावामध्ये झालेली आहेत तर काही लोक काय करतायत की ही कामं झाली आहेत तर त्या कामांची आरटीआय टाकून एस्टिमेट मागणी करतायत किंवा अर्ज करून एस्टिमेट मागणी करतायत. तर माझं त्यांना असं सांगणं आहे की असं एस्टिमेट मागणी करण्यापेक्षा तुम्ही जेव्हा ते काम चालू असतं तेव्हा तिथे जाऊन ते एस्टिमेट प्रमाणे होतंय की नाही हे बघून तेव्हाच ते काम चांगल्या प्रकारे करून घ्या अशी मी त्यांना विनंती करते. तसेच काही लोक असेही आहेत की ज्यांना इलेक्शन मध्ये किल्लोट गावच्या जनतेने नाकारलंय पण ते लोक आता ग्रुपवरती मेसेज करून त्रास देण्याचा प्रयत्न करतायत, कामात अडथळा आणण्याचं काम करत आहेत की सरपंचांचा राजीनामा घ्या, ग्रामपंचायतीवरती मोर्चा काढा असे जे आक्षेपार्ह विधान करून ग्रुपवरती जर नाहक त्रास देत आहेत, काम करताना अडथळा आणतायत अशा लोकांना आम्ही काडीची किंमत देत नाही. आमचा एकच ध्यास आहे तो म्हणजे किल्लोट गावचा विकास आणि हे सर्व करण्यासाठी आपले आमदार श्री नितेशजी राणे साहेब हे आमच्या पाठीशी सदैव उभे आहेत आणि त्यांचे पीए श्री शेलार साहेब हेही आम्हाला खूप सहकार्य करतात. तसेच आता इथे माझा सत्कार करण्यात आला तो सत्कार माझा नसून माझ्या किल्लोट गावातील
सर्व ग्रामस्थ बंधू भगिनींचा आहे, मतदार बंधू भगिनींचा आहे असं मी म्हणेन. मला इथे बोलवलं आणि 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी मंडळाचे आभार मानते आणि मंडळाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते. धन्यवाद. जातात आणि त्याचा निपटारा केला जातो. कर्मण्यवाधिका रस्ते ना मा फलेषु कदाचन, म्हणजे कर्म करत राहा फळाची आशा धरू नका, या उक्तीप्रमाणे या संस्थेचं काम चालतं आणि त्या संस्थेची धुरा समर्थपणे जे वाहत आहेत या संस्थेचे अध्यक्ष श्री दीपक भाबल हे आपल्या सर्व कार्यकर्त्यांना एका मुठीत बांधून हे करून त्यांना योग्य मार्गदर्शन करून आणि सर्व कामाचा त्यांचा पाठपुरावा करून ते करत असतात आणि त्यामुळे ही विविध कार्य आणि विविध हाती घेतलेली विविध जी कामं आहेत ती पूर्णत्वाकडे जात असतात. मी या प्रसंगी श्री अध्यक्ष श्री दीपक भाबल यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं. सर्वांना माझा साष्टांग नमस्कार. या ठिकाणी वेगवेगळी आपण कामं करतो त्या निमित्तानं हे आपण आता जी प्रवासी शेड बांधण्यात आलेली आहे ही तिरोट आंबेरी माजी विद्यार्थी संघाच्या निधीमधूनच उभारण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी आपण उपस्थित राहून कौतुकास्पद उपस्थित दाखवलेली आहे आणि त्यामुळे आपण सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपले आभार व्यक्त करतो. तिरोट आंबेरी माजी विद्यार्थी संघ हा काही नौखा नाही आहे. तुम्हाला माहिती आहे सर्वसाधारणतः आपल्या तिरोट आंबेरी माजी विद्यार्थी संघाची स्थापना 1 मे 1980 साली झालेली आहे आणि खरोखर त्यावेळी परिस्थिती जी होती आंबेरीमध्ये आणि त्या परिस्थितीनुसार हा आपला संघ स्थापन करण्यात आलेला आहे आणि ज्याने तो संघ स्थापन केला खरोखर त्यांचं कौतुक आहे आणि खरोखर त्यांना आपण धन्यवाद दिले पाहिजेत. कारण त्यावेळीची परिस्थिती होती त्याला कशा प्रकारे आपण हे केलं पाहिजे, सामोरं गेलं पाहिजे आणि ह्या संस्थेने त्याप्रमाणे खरोखरच कौतुकाचं काम केलं आणि आतापर्यंत त्याच्या मागून त्यांचं कार्य हाती घेऊन पुढे कार्य चालवलं आणि त्यांना सुद्धा मी सर्वांना धन्यवाद देतो. कारण आता मला जी टीम जी मिळालेली आहे ती खरोखर त्या कार्यकारिणीचं सुद्धा मी कार्यकारिणी किंवा माझे जे सभासद आहेत मिळालेले तर त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि अशा आपल्या जो खर्चिक कामं असतात ती आपल्या संस्थेला शक्य का होत आहेत तर आपण या ठिकाणी आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य करता आर्थिक निधी असू द्या, अंगमेहनत असू द्या किंवा आणखी कोणतीही कामं जर संस्थेने सांगितली, संस्थेच्या सभासदांनी सांगितली किंवा कार्यकारिणी सांगितली तर आपण त्या ठिकाणी नकार न देता उपस्थित राहता आणि ती कामं उत्स्फूर्तपणे कामं करून घेता आणि हेच महत्वाचं आहे. आणि म्हणूनच आपण या ठिकाणी आंबेरीवाडीमध्ये जी आपण विकास कामं केलेली आहेत, सुखसुविधा सुधारणा जे कॅद केलेले आहेत ते त्यामुळे झालेले आहेत आणि अशाच प्रकारे आपलं चांगल्या प्रकारे सहकार्य जर मिळालं तर याच्या पुढेही अशा प्रकारच्या चांगल्या प्रकारे कामं करण्यात येतील. त्यासाठी सर्व रहिवाशांचं मी आभार मानतो, धन्यवाद देतो आणि अशाच प्रकारे आपण या ठिकाणी आपले आता नवनिर्वाचित सरपंच मॅडम रौदिका रामकृष्ण जुवाटकर यांचा सुद्धा या ठिकाणी आपण सत्कार का केला कारण आपलं प्रथम नागरिक या ठिकाणी आंबेरीचे आहेत आणि या ठिकाणी ते निवडून आलेले आहेत आणि म्हणूनच आपण या ठिकाणी त्यांचा सत्कार केलेला आहे आणि त्यांचे या ठिकाणी रामकृष्ण जुवाटकर यांचा सुद्धा सत्कार करायचा होता परंतु ते हजर राहू शकले नाहीत कारण त्यांना वाटतं काहीतरी आमदार नितेश राणे यांचा काहीतरी फोन आला होता की त्यांचा काहीतरी कार्यक्रम आहे त्यासाठी उपस्थित राहा म्हणून त्याप्रमाणे त्या ठिकाणी ते गेले आणि त्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाही. तर खरं आणि त्यांच्यावर आता म्हणून आम्ही काय करतोय बघा आम्ही तर संस्थेमार्फत किंवा आपल्या सहकार्याने हे अशी छोटी मोठी कामं करतोय त्याचप्रमाणे आम्हाला आमची एवढीच विनंती आहे सरपंच मॅडमना की ग्रामपंचायत निधीचा योग्य वापर करून आपण आंबेरीच्या विकास कामामध्ये आपला मानाचा तुरा व्हावा जेणेकरून ज्या काही समस्या असतील त्या आपल्यापर्यंत येतील आणि त्या पूर्णत्वास नेण्याचं काम आपण करावं एवढीच मी त्यांना विनंती करतोय. आणि त्याचप्रमाणे जे आपले सदस्य आहेत त्यांनी याचा पाठपुरावा करावा जेणेकरून आपले काही प्रश्न वाढीचे असतील ते हिरियाने तुम्ही ग्रामसभेमध्ये मांडा की जेणेकरून
आपल्या ग्रामपंचायती सरपंचांना ती कामं आपल्याला पूर्ण करता येतील आणि त्यांना जर हातभार तुम्ही लावला दिला तर त्यापासून नक्कीच प्रकारे आपली कामं पूर्णत्वास येतील. आणि अशा प्रकारे मी सांगतो आणि कोणतेही कामं करताना जे आपले हेवदेव असतील ते दूर ठेवावेत, जेणेकरून कोणत्याही कामामध्ये जर अडथळा आला तर ती कामं जी अर्धवट राहतात किंवा होत नाहीत. आणि यासाठी प्रत्येकाने आपल्या नागरिकांचं कर्तव्य आहे की सहकार्य करणं. मंडळाच्या कामाचं असू द्या किंवा ग्रामपंचायतीचं काम असू द्या, कोणत्याही कामाला अडथळा करू नका. आपली जर काही वेळेस जागा जात असेल किंवा आणखी कोणता एखादा भाग जात असेल तर तुम्ही सहकार्य करा, जे कारण ते काम पूर्ण होईल आणि आपल्याला सुखसुविधा व्यवस्थितपणे मिळतील. आणि अशा प्रकारे जर तुम्ही काम केलं तरच आपल्या आंबेरी वाडीचा विकास हा कायापालट होऊ शकतो. एवढे सांगून मी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मयूर चंद्रकांत शिरवडकर यांच्याकडून सर्वांसाठी अल्पोपहाराची सोय इथे केलेली आहे. तर या सगळ्यांनी त्या अल्पोपहाराचा आस्वाद घ्यावा. त्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचं मी संघाच्या वतीनं परत एकदा आभार मानतो. आणि स्पष्टीकरण देण्यासाठी मी उभा राहिलो इथे. संघाला 45 वर्ष झालेली आहेत आणि हा समोर ब्रिज दिसतोय ना, तो या ग्रामस्थ तिलोड आंबेरी माजी विद्यार्थी संघामुळे झालेला आहे. आणि आज जे आंबेरीचं काय स्वरूप बदललं आहे ना, त्या माजी विद्यार्थी संघामुळेच बदललेलं आहे. हा एक महत्वाचा मुद्दा. दुसरा हा एक झाला मुद्दा, म्हणजे थोडी माहिती घ्यायला पाहिजे मॅडम तुम्ही. दुसरी गोष्ट अशी की आपण जे फंडाबद्दल बोलतोय आज, फंड बरंच बोललो. तुमच्या माहितीसाठी सांगतो की मुंबई महानगरपालिकेचा वार्षिक जो प्लॅन बजेट आहे दॅट इज 40,000 करोड. 40,000 करोड मुंबई महानगरपालिकेचा वार्षिक प्लॅन बजेट. महाराष्ट्राचा 4 लाख करोड, 4 लाख करोड प्लॅन बजेट. इट इज प्लॅन बजेट. जो अहवाल आपण पास करतो तो देशाचा 40 लाख करोड. हा आमदार फंड सोडून, आमदार फंड वगैरे सगळे वेगळे, त्यातले किती आपण आणतो आपल्या गावात ते बघा. आणि म्हणून मला असं वाटतं, मला मी सेक्रेटरी असताना पण मला वाटायचं की तिरलोड गावचे, म्हणून महेश गाडी तेव्हा सेक्रेटरी होता, महेश गाडीसाठी मी खूप प्रयत्न करायचो तेव्हा की हा महेश गाडी सरपंच होता आणि बाकी कार्यकारिणी पण हे पण होते, दीपक गाडी, त्याच्याशी पण बऱ्याच वेळा बोललो होतो मी की ही कसं होईल, म्हणजे हे कधी होईल. जर तुम्ही आणि आम्ही मुंबईचे सर्व सगळ्यांचं सहकार्य असेल तरच होईल. बरीचशी कामं मला वाटतं ग्रामपंचायतची सगळी मंत्रालयातून होतात. तो जो 40 लाख करोड फंड आहे तो मंत्रालयातून पास होतो, आमदार फंडातून नव्हे. आमदार फंड 2 करोडचा असतो, तो काय खूप कमी आहे. 144 गाव आहेत आपल्या देवगड तालुक्यात, किती लोकांना वाटणार तो फंड. तर म्हणून म्हणतो मी, म्हणजे जी काय कार्यकारिणी असेल गावची, मुंबईची आणि ग्रामपंचायत समिती, या सर्वांचं एकत्रितकरण करून ट्रेनिंगची गरज आहे. सगळ्यांसाठी ट्रेनिंगची खूप गरज आहे. म्हणजे त्यासाठी मला वाटतं माझी तरी सगळ्यांनी पुढाकार घ्यावा, तिथे कार्यशाळा घ्यावा गावात. आणि तुम्ही आता नवीन झालात, अभिनंदन तुमचं. हे सर्वांनी मिळून हे सगळं केलं पाहिजे. म्हणजे हा आंबेरीचा किंवा तिकडचा किंवा इतरांचा विषय नाही आहे. हा सर्व मला वाटतं किती लोकांना माहिती नाही. हा ब्रिज आता डबल होईल आहे, हा डबल होईल आता. आणि आता जेव्हा डबल होईल आणि ते 4 लेन जेव्हा रस्ता होईल तेव्हा आंबेरीचं स्वरूप आणखी बदलेल. म्हणजे पुढच्या 10 वर्षात तुम्हाला कल्पना येणार नाही की काय होईल आंबेरी. तर त्यासाठी आपण मंडळाने आणखी थोडा वाईट विचार केला पाहिजे. म्हणजे नुसतं आंबेरी किंवा तिलोड याच्यापुरतं मर्यादित न राहून मला वाटतं श्रीधर प्रभू हा आमचा नेहमीचा विषय आहे कित्येक वर्ष की 5 गाव, आजूबाजूचे 5 गाव आहेत ना, त्यांचं एकत्रीकरण करून काय ते करता येईल आपल्याला. म्हणजे पलीकडचं नको पण अलीकडचं, सोंदाळे असेल, परेल असेल, आजूबाजूचे 4-5 गाव मिळून म्हणजे हे सगळं कुठे करतात, नाटावर करतात. जाऊन बघा तिथे किती फंड, 140 योजना आहेत सरकारच्या, 140. आम्ही किती आणतो, मुश्किल नाही. आमदार फंड वेगळा, आमदार फंड वेगळा. ते एकदा का तुम्ही सरपंच झालात ते गावाचे झालात, पक्षाचे नाही झाला, गावाचे झालात तुम्ही. आता थोडा वाईट विचार करायला पाहिजे सर्वांनी, हे संपूर्ण कार्यकारिणी. म्हणजे मी बाकीच्यांचं बोलत नाही, पण सरपंच तुम्ही लिडर आहात गावच्या, आता
तुम्ही आणि जे जे काही लागेल सहकार्य ते पिरियड ऑफ माझे संघ मुंबई पासून गावापर्यंत द्यायला बांधील आहे ते मी माझ्या वतीने जाहीर करतो. दीपक सगळ्याच योजना मी तर म्हणतो आता सगळंच होईल जेव्हा एकत्र येतो ना आपण. म्हणजे जेव्हा तुम्ही 5 गावांचा किंवा 10 गावांचा विचार करताय ना तेव्हा हे सगळं पाणीपिण्याची शिल्लक योजना आहेत त्या. औषध गोष्ट नाही होणार सगळं होणार शिल्लक नाही हे सगळं होणार. मी सांगतो तुम्हाला सगळं होणार. जेव्हा आपण वाईट स्पेक्ट्रम मध्ये विचार करू ना मी 40 लाख करोडचा विचार करतोय त्यातले किती पैसे आपण आणू कळलं की नाही. मॅडम बघा तुम्हाला जे जे काही सहकार्य लागेल ट्रेनिंगची खूप गरज आहे. त्यासाठी आपण 6-6 महिने ट्रेनिंग कॅम्प लावले पाहिजेत. इव्हन सगळ्या ग्रामस्थांसाठी सुद्धा गावात कार्यशाळा घेतल्या पाहिजेत मुंबईत कार्यशाळा घेतल्या पाहिजेत. त्यातले तज्ज्ञ लोक बोलवले पाहिजेत. कशा योजना असतात काय असतात. परत त्या पाटीलांचं ते भाषण ऐकलं असाल ना हे सारी गावी माणसं शेतकरी सगळे करोडपती आहेत. सगळ्यांचे गॅलरी म्हणजे काय ते कुठल्या गाड्या असतात मर्सिडीज बेंझ गाड्या आहेत शेतकऱ्यांकडे. आमच्या होड्यामध्ये त्या पण गेल्या. तर म्हणून म्हणतोय सगळ्यांनीच आपण एकत्र येऊया आणि काम करूया. जे जे काय लागेल सरकारतर्फे ते आम्ही द्यायला तयार आहोत. तात्या बाकी सगळी मंडळी सुद्धा म्हणजे नाही विरोधकांचा काही विषय नाही. मला वाटतं विरोधकांना जास्त महत्व द्यायची काही गरज नाही. जे आपल्यावर येतात त्यांनाच घेऊन जायचं पुढे पुरेच आहे. धन्यवाद. मान्यवरांनी चांगलं या ठिकाणी मार्गदर्शन केलं आहे. आपल्या घराध्यक्ष सरपंच मॅडम यांनी यापुढे गावामध्ये येणारे जे प्रकल्प आहेत कुठल्या खर्च येणार आहे त्याच्या सर्वांना माहिती दिलेली आहे. मला वाटतं आपले पूर्व कंपनी माजी विद्यार्थी संघ हे सेवाभावी संस्था आहे. त्याबद्दल आपण शैक्षणिक भागा येथे देव दिला होता तर आता आपण तो ग्रामविकासावर होतोय. आणि मला वाटतं आपली ही संस्था कुठल्याही पक्षाच्या अंडरमध्ये येत नाही. या संस्थेच्या मध्ये सर्व पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे सर्वांनी मी तर म्हणतो पूर्व कामगार माजी संघाकडून सर्व कार्यकर्त्यांनी ज्यावेळी या आपल्या आंदोलनाचा विकास करण्याची जबाबदारी येईल त्यावेळी जे काम होईल ते कुठल्याही पक्ष असू दे आणि संस्थाही काम करताना किंवा कुठला दुसऱ्या पक्षाने किंवा आपल्या भाजप शिवसेना काँग्रेस कुठलाही पक्ष फंड आणतो त्या फंड आपल्या गावामध्ये कसा खर्च केला जाईल कसा कामात होईल आणि कोणी कोणाला विरोध करू नये आणि आपल्या या गावाचा विकास आपण अंगणवाडीचा चांगल्या पद्धतीने करूया. काही जर अडचणी येत असेल तर आपण सर्वांनी एकत्र येऊन त्याच्यावरती काहीतरी तोडगा काढू आणि येणारे कामे आपण यशस्वी करू असं मी पूर्व कामगार माजी संघाला सांगतो. या कार्यक्रमाला जे मान्यवर आपला अमूल्य वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले त्या वतीने पूर्व आमदार माजी संघांच्याकडून आभार व्यक्त करतो. तसंच या ठिकाणी या शहरचे रंगरंगोटीकरण केलं ते आपले संजय बाबा सुरेंद्र गोवाटकर अरविंद गोवाटकर नंतर रोशन गोवाटकर आणि आमचे काही गाड्या प्रयत्न केला त्यांचं काही कोणाचा सत्कार राहून गेला असेल त्याबद्दल संस्था दिलगिरी व्यक्त करतो. आणि असंच सर्वांनी एकत्र येऊन या आपण आंबेडकरांचा विकास करूया आणि एकच दास आंबेडकरचा विकास किंवा पूर्व गावाचा विकास हे करून तर आपल्या आंबेडकरांची सुधारली तर पूर्व गावी सुधारेल असं आपण एक विचार करून या ठिकाणी सर्वांचा आभार मानतो उपस्थित झाल्याबद्दल. आणि हा कार्यक्रम संपला. अजून कार्यक्रमाला जे सहकार्य केलं ते आमचे खालचीवाडी सर्व तसे त्यांचे अध्यक्ष आबा बंडे सरचिटणीस मयूर शिरोडकर यांची ही संस्था आभार आहे. धन्यवाद.